नातवाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, मात्र पुढे जाऊन त्यानेच घात केला। नेमकी घटना काय आहे ते पाहूच, पण अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। गणेश चौगले हा इचलकरंजीच्या विक्रमनगरमध्ये राहतो। सगुना तुकाराम जाधव ही त्याची आजी होती। ती 80 वर्षाची होती। ती कागलमधल्या भोई गल्लीत राहते। गणेश आपल्या 2 साथीदारांसह आजीकडे गेला होता। त्याने आजीकडे उसने पैसे मागितले, मात्र तिने ते पैसे देण्यास नकार दिला। त्यामुळे गणेश आणि त्याच्या 2 साथीदारांना राग आला। त्यांनी घरात कुणी नाही हे पाहत आजीचा गळा आवळला। त्यानंतर तिचे डोके जोरात आपटले, त्यात तिचा मृत्यू झाला। आजीचा खून केल्यानंतर नराधम गणेशने तिच्या हातातील सोन्याच्या 2 पाटल्या, कानातील सोन्याची कर्णफुले काढून घेतले। त्यानंतर तिथून त्याने पळ काढला। खून झाल्याचे समोर आल्यानंतर महिलेच्या दुसऱ्या नातवाने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणाची मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। शिवाय पोलिसांनी आपली चक्र फिरवत आरोपी गणेश चौगले याला अटक केली।